नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण खुसखुशीत खमंग असे मेथीच्या पुऱ्या बनवणार आहे बघा। अगदीच खुसखुशीत झाले ते टम्म फुगलेली पुरी बघा। अजिबात तेलकट झाली नाही पुरी। तुम्हाला दाखवते बघा किती खुसखुशीत झाले। अगदी लहान मुलापासून वयस्कर माणसं सुद्धा खाऊ शकतील आणि थंडीमध्ये पौष्टिक आपण मेथीच्या पुऱ्या बनवल्या त्या। तर अशी पुऱ्या सुरुवात करूया। मेथीचं मी देठ नसते घेतले, ते पालं घ्यायचे आपल्याला। अशी बारीक चिरून घ्यायची मेथी, स्वच्छ धुवून घेतली मी 2-3 पाण्यानं। आता आपण गव्हाचं पीठ चाळून घेऊया। अगदी 2 वाटी घेऊ एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं, अंदाज 25 घेतले मी। चण्या डाळीचं पीठ घेऊया आपण। चण्या डाळीच्या पिठामुळे खुसखुशीत पुऱ्या होते ते, म्हणून चण्या डाळीचं पीठ घालायचं। आता मेथी घालूया, बारीक चिरून घ्यायची मेथी जमेल तेवढी। आपण लाल तिखट घालते बघा। लाल मिरची घातली मी बारीक केलेली, लाल कच्ची मिरची घेतलेली आहे। त्यात जिरं लसूण धन घालून मी बारीक केलेली आहे। धना पावडर घालले अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ घातले, थोडीशी हळद घातली मी, आणि तीळ घातले। एक मोठा चमचा तीळ घातले बघा। तिळामुळे खूप टेस्टी येते आपल्या पुरीला। थोडीशी कोथिंबीर घालले, मिक्स करून घे पिठाला, सगळं चोळून घेऊया आपण। आज आपण लाल मिरचीची आपण पुरी बनवतोय। खूप टेस्टी होते बघा ही पुरी। आणि थंडीमध्ये मेथी कशी आपल्याला ऊर्जा देणारी मेथी आहे बघा। थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा आपल्याला, सैलसर अजिबात नाही मळायचं। तर अशा पद्धतीने घट्ट गोळा मळत राहायचा आपल्याला, पाणी लागेल तसंच वापरायचं आहे। आता मळून झालेलं आपण थोडंसं तेल लावे। तेलामुळे आपल्या पिठाला चकाकी येते बघा आणि मऊ राहते। तेल लावून थोडंसं मळून घेऊया। अगदीच या पुरी 8 दिवस टिकते ते बघा, काहीच होत नाही। तुम्ही 8 दिवस पुरी करून बनवून ठेवा, प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता ही पुरी। पीठ चांगलं मळून घ्यायचं व्यवस्थित। आता आपण पुऱ्या लाटून घेऊया। अगदी चपातीला गोळा घेतो तेवढा उंडा घ्यायचा आपल्याला। सुक्या पिठात बुडवून घ्यायचं। आलटून पलटून लाटून घ्यायचं। जास्त जाडसर ठेवायचं, जास्त पातळ पण नाही ठेवायचं, मिडियम अशी लाटायची पुरी आपण लाटणार आहे बघा। पोळी लाटून घ्यायची। वरून तुम्हाला तीळ लावायचं असलं तुम्ही लावू शकता। आपण पहिलं पण तीळ घातलेलं आहे तर पीठ मळताना। वरून लावलेलं कसं कधी चिटकतं कधी तेलात सुटते तर तीळ, म्हणून मी पिठातच टाकलं होतं। तरी पण थोडंसं वरून लावते। खूप खमंग अशा पुऱ्या होते ते बघा मेथीच्या। तर पळपोटाला चिटकते म्हणून वरून पीठ थोडंसं लावायचं, सुक्कं लाटून घ्यायचं। एखादी वाटी घ्या तुम्ही, डब्याचं झाकण घ्या कट करायला। वाटी घेतली, त्या वाटीनं गोल गोल पुरी आपण पाडून घेऊया। दोनच बसते, दुसरी अर्धी तिसरी अर्धी बसते, मी 2च कप कट केले ते। वाटी थोडी दाबायची, त्यामुळं पुऱ्या लगेच पडते ते बघा। अशा पद्धतीने मी पुऱ्या बनवल्या त्या। पण अशी एक पुरी पण बनवू शकता अशा छोट्या छोट्या, तशा पण पद्धती मी तुम्हाला दाखवते बघा। वाटीनं गोल करायचं तुम्हाला गोल पाहिजे तर। अशा पद्धतीने आपण आता सर्व पुऱ्या लाटून घेणार आहे। तर सर्व पुऱ्या मी आता अर्ध्या लाटून घेतले, तर अर्ध्या आता नंतर लाटून घेते। एवढे पहिले तळून घेते। तेल गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये। तेल आपलं गरम झालं की एक पुरी सोडूया आपण। थोडंसं असं तेल शिंपडायचं चेहऱ्यानं पुरीवर बघा, फुगा लागले टम। अगदीच खुसखुशीत ह्या पुऱ्या होत्या त्या।
पौष्टिक मेथीच्या. अजिबात खाताना चिकट लागत नाही त्या काय ना त्या. अगदी तोंडात टाकताच इरगळणारी ही पुरी आहे बघा. अशा पद्धतीने आपण आता सर्व पुऱ्या तळून घेणार आहे. आणि अगदी पुऱ्या तळायला अजिबात टाइम लागत नाही बघा, पटकन तळून निघते त्या. 2-2 सोडायच्या. पुरी आपली बघा कशी फुगलेली. छोट्या छोट्या आपण पुऱ्या केल्या त्या. तर अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या आता तळून घेऊया. आणि तेलकट तर अजिबात होत नाही त्या. खुसखुशीत होते ते बघा पुऱ्या. अगदी तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकताय. रोज रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा तर अशा पुरी चटणी संग तुम्ही देऊ शकताय बघा. आणि जास्त तिखट पण नाही ते आणि जास्त सप्पा पण नाही ते. व्यवस्थित आपल्या मीडियम केले त्या. बाय बाय, धन्यवाद.